श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री गरुड पुराण या ग्रंथातील अध्याय 16चा सविस्तर सार ऐकणार आहोत. या आधीच्याही अध्यायाचे सविस्तर साराचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. तसेच आपल्या चॅनलवर विविध ग्रंथाचे ओव्यासहित पारायण वाचन तसेच मराठी अर्थाचे व्हिडिओ टाकलेले आहेत. तरी चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहून घ्या आणि तुमच्या भक्तीत वाढ करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. गरुड पुराणातील अध्याय 16 हा अध्याय मुख्यतः मोक्ष म्हणजे काय, मोक्ष कसा मिळतो, धर्माचरणाचे महत्त्व आणि मनुष्याने जीवनात कोणता मार्ग स्वीकारावा यावर आधारित आहे. हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर शेवटपर्यंत नक्की ऐका. या अध्यायात भगवान विष्णू गरुडाला जीवनाचा अंतिम उद्देश म्हणजेच आत्मोन्नती आणि मुक्ती हे समजावून सांगतात. पुढे पाहूयात गरुडाचा प्रश्न. मोक्षाचा गरुड भगवान विष्णूंना असा प्रश्न विचारतात की मोक्षाचा खरा अर्थ काय आहे ते आम्हाला सांगा. गरुड भगवान विष्णूंना विचारतात, हे प्रभो, मोक्ष म्हणजे नेमकं काय ते समजावून सांगा. मनुष्याला जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती कशी मिळते तेही सांगा. तसेच हा प्रश्न प्रत्येक जीवासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण माणसाचे जीवन फक्त धनसंपत्ती मिळवण्यासाठी नसून आत्म्याच्या उन्नतीसाठी आहे, असे हा ग्रंथ आपल्याला लक्षात आणून देतो. कारण धनसंपत्ती असून काही अर्थ नाही. जर चांगलं कर्म असेल तरच आपल्या आत्म्याला चांगला मार्ग, चांगली शांती मिळत असते. पुढे पाहूयात मोक्ष म्हणजे काय. भगवान विष्णू इथे गरुडाला सांगतात की मोक्ष म्हणजे आत्म्याची अंतिम मुक्ती होय. म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका, दुःख, मोह, वासना याचा अंत, आत्म्याचे परमात्म्याशी एकरूप होणे, वैकुंठधाम किंवा ब्रह्मप्राप्ती. मोक्ष हा स्वर्गासारखा तात्पुरता सुखलोक नसून शाश्वत शांतता आहे. हे जर आपलं पहिलं जर कर्म चांगलं असेल तरच आपल्याला स्वर्गात चांगला मार्ग शांती मिळत असते आणि हे शाश्वत आहे. कोणीही ते नाकारू शकत नाही. पुढे पाहूयात धर्माचरणाचे महत्त्व. अध्याय 16 मध्ये विष्णू सांगतात की मोक्ष मिळवायचा असेल तर प्रथम जीवनात धर्माने जगणे आवश्यक आहे. धर्माचरण म्हणजे सत्य बोलणे, चोरी न करणे, फसवणूक न करणे, दुसऱ्याला त्रास न देणे, अहंकार न बाळगणे, मातापित्यांची सेवा करणे, दानधर्म करणे, संयम, शुद्ध आचार विचार ठेवणे. हे सर्व केलं तरच मोक्ष मिळत असतो. अध्यायाचा संदेश असा आहे की धर्माशिवाय मोक्ष शक्य नाही. कारण अधर्म माणसाला वासनामध्ये अडकवतो आणि आत्म्याला शांती मिळत नाही. पुढे पाहूयात कर्म आणि निष्काम भावनेचा मार्ग. भगवान विष्णू स्पष्ट करतात की कर्म टाळता येत नाही, पण कर्माचा बंधन टाळता येतो. म्हणजेच कर्म करा, पण फळाची आसक्ती अपेक्षा ठेवू नका. निष्काम कर्म केल्याने अहंकार कमी होतो, मीपणा कमी होतो, मन निर्मळ होते, मन शुद्ध होते, आत्मा स्थिर होतो, आत्म्याला शांती मिळते, मोक्षाचा मार्ग खुला होतो. या अध्यायात कर्मयोगाचा अर्थ सांगितला आहे. पुढे पाहूयात भक्ती आणि नामस्मरण.
अध्याय 16 मध्ये भक्तीला मोक्षाचा सर्वोत्तम मार्ग मानले आहे. भगवान विष्णू सांगतात की ज्याने भक्ती केली त्याला भय राहत नाही. नामस्मरणाने पाप नष्ट होते, मन निर्मळ बनते, मृत्यूनंतर यमलोकाचा त्रास होत नाही. म्हणून भगवंतांचे नाव हे मोक्षप्राप्तीसाठी मोठे साधन मानले आहे. भगवंताचे नामस्मरण घेण्यासाठी वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. आपल्या संसार सांभाळत आपले सर्व कर्म करत नामस्मरण आपण करू शकतो. पण त्यासाठी फक्त भगवंतावर विश्वास श्रद्धा ठेवणे जरुरीचे आहे. पुढे पाहूयात दान धर्म आणि परोपकार. या अध्यायात दानाचे महत्त्वही सांगितले आहे. दान म्हणजे अन्नदान, जलदान, वस्त्रदान, गरिबांना मदत करणे, दुःखी लोकांची सेवा करणे. यामुळे मनात करुणा वाढते आणि स्वार्थ कमी होतो. जर मनात अहंकार असेल तर तुमचं जीवन कधीच सुखकर सुरळीत होणार नाही. त्यामुळे अहंकाराचा सर्वप्रथम नाश करा. तोच भक्तीतील जीवनातील खरा शत्रू आहे. स्वार्थ कमी झाला की आत्मा मोक्षाच्या जवळ जातो, असे या अध्यायात स्पष्ट केले आहे. पुढे पाहूयात वासनाचा त्याग आणि मनावर नियंत्रण. भगवान विष्णू गरुडाला सांगतात की मोक्ष मिळवायचा असेल तर माणसाने लोभ, क्रोध, मोह, मत्सर, अहंकार, कामवासना यावर नियंत्रण ठेवलेच पाहिजे. कारण याच गोष्टी आत्म्याला संसारात बांधून ठेवतात आणि भक्तीपासून दूर ठेवतात. जो या बंधनातून मुक्त होतो तोच मोक्षाच्या मार्गावर जातो. सत्संग आणि शुद्ध जीवन. अध्याय सत्संग आणि शुद्ध जीवन कसं ठेवायचं हे इथं सांगितलेलं आहे. सत्संगाने माणसाचे जीवन बदलते, माणसाच्या कार्याला नवीन दिशा मिळते, मनातील वाईट विचाराची वृत्ती कमी होते आणि चांगलं कर्म करण्याची वृत्ती निर्माण होते. सत्संग म्हणजे साधू संतांचे मार्गदर्शन, शास्त्र वाचन, देवपूजा, चांगल्या विचारांचा सहवास. यामुळे मन शुद्ध होते आणि धर्ममार्गावर स्थिरता येते. आपल्या हातून चांगलं कर्म घडतं. अध्याय 16चा मुख्य संदेश म्हणजे मोक्ष हा जीवनाचा अंतिम उद्देश आहे. मोक्षासाठी धर्माचरण, निष्काम कर्म आणि भक्ती आवश्यक आहे. दानधर्म, सेवा आणि सत्संगाने मन शुद्ध होते. दानधर्म म्हणजे आपल्याकडील जे काही आहे त्यातील 10% किंवा थोडंफार दान करावं. लोभ, क्रोध, अहंकार याचा त्याग केल्याशिवाय मुक्ती मिळत नाही. या अध्यायाचा निष्कर्ष असा आहे की गरुड पुराण अध्याय 16 आपल्याला अध्याय असा सांगतो की मनुष्याने जीवनात धर्माने वागून, निष्काम कर्म करून, भक्ती आणि नामस्मरण करून आत्म्याला शुद्ध करावे. कारण मोक्ष म्हणजे जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्ती आणि परमात्म्याशी एकरूपता. हा अध्याय माणसाला सदाचार, सेवा आणि भक्तीचा मार्ग स्वीकारण्याचा संदेश देतो. गरुड पुराण अध्याय 16 मध्ये मोक्ष आणि धर्माचरण याचा आपल्याला मार्ग सांगितलेला आहे. धर्माचरण कसं आचरणात आणल्याने आपल्या जीवनाला कसं दिशा मिळते, आपलं जीवन कसं सुखकर होतं हे इथं सांगितलं आहे. या अध्यायाचा स्पष्ट संदेश म्हणजे धर्माने जगा, निष्काम कर्म करा आणि भगवंताचे नामस्मरण करा.
कारण मोक्ष म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती होय. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि तुमच्यासारख्या चांगल्या व्यक्तींपर्यंत, भक्तांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्ही रोज 108 वेळा नामस्मरण गुरूंचं नक्की करा. धन्यवाद.